नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मुलांना डब्यामध्ये काय द्यायचं हा प्रश्न आपल्याला रोजच पडतो। मुलं भाजी चपाती खाण्याचा कंटाळा करतात आणि म्हणतात आई डब्यामध्ये काहीतरी आम्हाला वेगळं दे। अशा वेळेस आपल्याला मुलांना पौष्टिक आणि झटपट तयार होणारा पदार्थ बनवून खाऊ घालायचा असतो। तर हे आहे तांदळाच्या पिठाचे मऊ लुसलुशीत जाळीदार डोसे। डाळ तांदूळ न भिजवता सोडा इनोचा वापर न करता अवघ्या 10 मिनिटांमध्ये हे डोसे आपण बनवून तयार केलेले आहेत। एक थेंबही तेलाचा वापर हे डोसे बनवताना किंवा चटणी बनवताना मी केलेला नाही, त्यामुळे हेल्दी अशी ही रेसिपी आहे। तुम्ही जर डाएट करत असाल तर तुम्ही सुद्धा हे डोसे बनवून खाऊ शकता। सोबतच आपण एक चटपटीत अशी झटपट तयार होणारी हिरवी चटणी सुद्धा तयार केलेली आहे। व्हिडिओमध्ये अगदी छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत जेणेकरून तुमचे सुद्धा डोसे या पद्धतीने मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार होतील। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ काढून घेऊयात। घरामध्येच हे पीठ मी तयार केलेलं आहे। रेशनिंगचे तांदूळ धुतले, सावलीमध्ये सुकवले आणि गिरणीतून दळून आणले। तुम्ही रेडीमेड तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकता। आता त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे। बारीक रवा नसेल तर मोठा रवा वापरू शकता। त्याच वाटीने आपल्याला पाव वाटी किंवा 2 चमचे दही घ्यायचं आहे। दही घरात लावलेलं वापरू शकता किंवा रेडीमेड। थोडीशी साखर घालायची आहे जेणेकरून डोशांना रंग सुद्धा छान येतो आणि चव सुद्धा छान येते। 1 वाटी पाणी घालत आहे। लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आहे। सुरुवातीला मी 1च वाटी पाण्याचा वापर केलेला आहे। मिक्सरमध्ये आता हे आपल्याला जेवढं जास्त बारीक दळता येईल तेवढं दळून घेतलेलं आहे। तर तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सुरुवातीला दाखवलं होतं 1च वाटी पाणी मी घातलेलं आहे। एक्स्ट्राचं पाणी मी यामध्ये घातलेलं नाही। गरज लागली तर नंतर आपण याच्यामध्ये पाणी ॲड करू शकतो। बारीक केलेलं मिक्सरच्या भांड्यातील पीठ आपण बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। पाहू शकता तुम्ही पिठाला आत्ताच किती सुंदर जाळी दिसत आहे। हे पीठ आता आपण साईडला असंच ठेवूया, तोपर्यंत आपण चटणी तयार करणार आहोत। चटणी तयार करण्यासाठी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे। याच्यामध्ये ओल्या खोबऱ्याचे काप काढून घेतलेले आहेत। ओलं खोबरं नसेल तर सुक्या खोबऱ्याचा वापर करू शकता। 2 चमचे भाजकं डाळ घेतलेलं आहे। 1 हिरवी मिरची घेतलेली आहे। थोडंसं आलं घ्यायचं आहे। 2 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि भरपूर सारी कोथिंबीर घालत आहे। देठांसहित कोथिंबीर घालायची जेणेकरून चटणीला चव छान येते आणि रंगसुद्धा मस्त येतो। चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे। अगदी थोडीशी साखर घातलेली आहे। सुरुवातीला पाणी न घालता हे मी वाटून घेतलेलं आहे। सुरुवातीला जर आपण पाणी घातलं तर एकसारखं हे बारीक वाटलं जाणार नाही। यासाठी या पद्धतीने कोरडा दोगर वाटून घ्या आणि त्यानंतर थोडंसं पाणी घाला। चटणी तुम्हाला किती घट्ट पातळ आवडते त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये पाणी घाला। तर या ठिकाणी आपली झटपट तयार होणारी खोबरं आणि कोथिंबीरीची चटणी तयार झालेली आहे। आपण पिठाला 5 ते 7 मिनिट रेस्ट दिलेली आहे। चटणी तयार होईपर्यंतच पीठ आपण रेस्टिंगसाठी ठेवलेलं होतं। तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळ जरी याला रेस्ट दिली तरीसुद्धा चालणार आहे। 5 मिनिट रेस्ट दिल्यामुळे रवासुद्धा छान फुलतो आणि बॅटर छान मिळून येतं। तर पाहू शकता तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी। तर याप्रमाणे आपल्याला डोशासाठी पीठ तयार करायचं आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि 1 मिनिटभर हे पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं फेटून घ्यायचं आहे जेणेकरून पीठ हलकं होईल आणि मऊ लुसलुशीत जाळीदार डोसे तयार होण्यासाठी मदत होईल। तर या पद्धतीने आपल्याला डोशाचं पीठ तयार करायचं आहे। सुरुवातीला मिक्सरमध्ये पीठ बारीक करून घेताना खूप जास्त पाणी घालायचं नाही। ही एक महत्त्वाची टीप या ठिकाणी लक्षात ठेवा। गॅसवरती डोसा तयार करण्यासाठी तवा गरम करून घेतलेला आहे। तवा छान कडकडीत गरम करून घ्यायचा आहे। थंड पाण्याचा हबका देऊन सुती कपड्याने पुसून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। परत एकदा मिश्रण पळीच्या साह्याने तळापासून ढवळून घेतलं आणि तव्यावरती सोडलं आणि या पद्धतीने अगदी हलक्या हाताने आपल्याला डोसा पसरवून घ्यायचा आहे। डोसा पसरवताना आपल्याला एक महत्त्वाची काळजी घ्यायची आहे की आपल्याला पॅन छान कडकडीत गरम करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पाण्याचा हबका देऊन तव्याचं टेम्परेचर कमी करून पीठ आपल्याला तव्यावरती सोडून या पद्धतीने हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आहे। सुरुवातीला आपल्याला डोस्याचं पीठ तव्यावरती पसरवल्यानंतर लगेचच उलटण्याच्या साह्याने बिलकुल डोस्याला हात लावायचा नाही। थोडंसं बॅटर या पद्धतीने वरची बाजू सुकली आणि
हलकासा डोसा खालच्या बाजूने तांबूस झाला की त्यानंतरच पलटायचा आहे. पाहू शकता तुम्ही डोसे छान पातळ झालेले आहेत, बिलकुल तुटलेले नाहीत आणि तव्याला सुद्धा चिकटलेले नाहीत. जसा डोसा खालच्या बाजूने भाजू लागतो तसा तो तवा सोडू लागतो आणि त्यानंतरच आपल्याला डोसा पलटायचा आहे. दोन्ही बाजूनी थोडेसे डोसे मी भाजून घेतलेले आहेत. दुसऱ्या बाजूने जरी नाही भाजला तरीसुद्धा चालणार आहे, पण 15 ते 20 सेकंद दुसऱ्या बाजूने सुद्धा मी डोसा भाजून घेतला आणि हा आता आपण काढून घेतलेला आहे. पाहू शकता तुम्ही डोशाला अगदी सुंदर परफेक्ट असा रंग आलेला आहे. डाळ तांदूळ न भिजवता अगदी झटपट हा डोसा आपला तयार झालेला आहे. तितका छान मऊ लुसलुशीत आणि जाळीदार हा डोसा तयार होतो. दुसरा सुद्धा डोसा आपण याच पद्धतीने तयार केलेला आहे. पाहू शकता अगदी छान एकसारखं पातळ असं पीठ आपण पसरवून घेतलेलं आहे. बिलकुल डोसा तव्याला चिकटलेला नाही, जसा भाजला जाईल तसा तो पॅन सोडू लागलेला आहे. अगदी सुंदर आणि झटपट असे डब्यामध्ये देण्यासाठी हे डोसे तयार होतात. तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा. दुसरा सुद्धा आपला परफेक्ट असा डोसा या ठिकाणी भाजून तयार झालेला आहे. काढून घेऊयात. रंगसुद्धा अगदी सुरेख आलेला आहे. पौष्टिक असे हे डोसे आहेत आणि घाई गडबडीच्या वेळेस जर भाजी चपाती बनवण्याचा कंटाळा आला तर अशा वेळेस तुम्ही झटपट 10 मिनिटांमध्ये हे डोसे बनवून तयार करू शकता. पाहू शकता तुम्ही डोशाला अगदी सुंदर जाळी पडलेली आहे. आजची झटपट तयार होणारी तांदळाच्या पिठाच्या मऊ लुसलुशीत जाळीदार डोश्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. लवकरच भेटूया पुढच्या भागामध्ये टिफिनच्या अजून एका रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा, असे छान छान पदार्थ खात राहा. धन्यवाद.